ना कशा सर्वजण मजेतच असणार हो की नाही. झालं का जेवण वगैरे? माणसाने ना आयुष्यामध्ये ना मोठ्या माणसाला नेहमी रिस्पेक्ट केला पाहिजे, त्यांचा आदर केला पाहिजे. आणि एखादी व्यक्ती आपल्या घरात मोठी असेल, ती काही सांगत असेल तर तिला आपण फॉलो केलं पाहिजे, म्हणजे तिचं ऐकलं पाहिजे हो की नाही. तरच त्यात आपला फायदा असतो. मोठी माणसं नेहमी चांगलंच सांगत असतात, वाईट कुणी सांगत नसतं. जी लोकं असतात ना, ती आपल्या स्वतःच्या मतलबासाठी, आपले हेतू, त्यांचं काहीतरी काम असतं, त्यामुळं ती आपल्याशी काही सांगत नाहीत आपल्याला. जाऊ दे, मरू दे, होऊ दे ना तिचं नुकसान, असे बोलतात मागून. काय बोलतात, मैंने तो कुछ नहीं बोली, रहने दे, होने दे अच्छा नुकसान उनका, क्या बोल के फ़ायदा है, क्या करने का है अपने को, उनका उनको समजता नहीं क्या, कैसा रहने का, क्या करने का, असे बोलतात माहिती का. त्यामुळे जी घरातली आपली आपली काळजी करणारी व्यक्ती असते ना, ती जरी रागात बोलली, चिडून बोलली, तरी ती खरं बोलत असते आणि चांगल्यासाठी बोलत असते. पण लोकांना अक्कल नसते, त्यांना बाहेरच्या लोकांचं पटतं आणि घरातल्या लोकांचं पटत नाही. हेच तर खरं आहे आणि त्यामुळेच नुकसान होतं.